हॅलो नमस्कार, मी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आता श्रावण सोमवार येतात आणि आपल्या महिलांचा तो सगळ्यात खास श्रावणचा महिना असतो आणि आपण खूप छान छान एव्हरी सोमवारी छान रेडी होतो. म्हटलं चला आज मी तुमच्याशी सोमवारसाठी कसं छानसं रेडी व्हायचं अगदी इलेगंट सोबर आणि सुंदर ते मी आज तुमच्याशी शेअर हे बघ, हे कसं घालायची मिरी आपण त्यांना सांगायचं का? हे बघ अशी घालायची, हे अशी 1 2 3 4 अरे 5 6 काय करायचं 7 अहो ए आवे तू हा लोट बरं ते हे लोट बरं ओपन कर बरं. तर ही अशी मिऱ्या मी घालून घेते. नंतर मी ही साडी चूज केली, ऍक्च्युली आधी दुसरी चूज केली होती, पण आय फील की म्हटलं नको आपण ह्याच्यावरती करूयात. तर साडी तर आता सगळ्यांना नॉर्मली घालता येतातच, रॉकेट सायन्स नाहीये, बट तरी पण मला असा पल्लू घ्यायला खूप आवडतं म्हणून मी असाच घेतेय. तर इथे एक पिनअप करून घ्यायची छोटीशी, लूज झालेला म्हणून मी इथे एक पिन करून घेतली आहे या साईडला. तर ह्या साईडला छान लावून घेते. ठीक आहे, ओके. कशी दिसते साडी? ठीक आहे, रेड कलर छान दिसत असते. तर आता जर घेतलं तर फर्स्ट स्टार्ट विथ मॉइश्चरायझर. छानपैकी मॉइश्चर स्किन करून घ्यायची. म्हणजे चांगले हायड्रेटेड झाले की बेस्ट. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे कलर बारचं प्रायमर, हे मी यूज करून घेते साईडला थोडंसं, जेणेकरून थोडंसं छान मेकअप करायला खरं का. ऍक्च्युली टेक्निकल थोड्या इश्यूमुळे ना माझं मी जे बोलली होती ना माईकमध्ये ते आलंच नाही, तर म्हणून मला इथे व्हॉइस ओव्हर द्यायला लागतं. तर ठीक आहे, असू द्या. तर मी मग नंतर आहे ना छान प्रायमर लावल्यानंतर इथे ना माझं जे फाउंडेशन आहे ते आणि करेक्टर वगैरे लावून घेतेय. कारण याच्या आधी मी आता करेक्टर वगैरे माझे थोडेसे ॲक्नेचे स्पॉट्स असल्यामुळे ना मी ऑरेंज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऑरेंज आणि थोडंसं मिक्सवालं जे आहे ते करेक्टर यूज करते. आणि फाउंडेशन पण मी माझ्या स्किन टोनच्या हिशोबानेच कलर बारचं बाय केलेलं आहे. तर आणि माझं हे जे आहे कलर पॅलेट ते सुद्धा कलर बारचंच आहे. तर जेव्हा मी नायकामध्ये वगैरे गेलेली तर त्यावेळेसच मी तिथे ना तिथे तुम्हाला पण माहिती तिथे छान असं ना हे करून देतात, स्वतः बसवतात आणि छानपैकी तुमच्या स्किन टोनला कुठलं प्रोडक्ट मॅच करते वगैरे. आणि पहिली जी टेस्ट आहे ना ती नेकवर घेतात आणि मग त्या हिशोबाने तुमचा मेकअप करून दाखवतात आणि तुम्हाला सूट होतो असेल तर तुम्हाला ते प्रोडक्ट आपण घेतो, असं प्रोसेस आहे. मग त्या हिशोबानेच मी घेतलेलं. मग आता माझं तर हे करून झालेलं आहे करेक्टर आणि फाउंडेशन, पण थोडासा नॉर्मल टचअप. आता तुम्ही म्हणाल ब्युटी ब्लेंडर वापरत नाहीये. ऍक्च्युली माझ्याकडे जे ब्युटी ब्लेंडर आहे ते थोडंसं खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे मी इथे त्याचा यूज नाही केला. तर मी लवकरच एक छानसं ब्युटी ब्लेंडरमध्ये इन्व्हेस्ट करेल. पण म्हटलं चला तोपर्यंत हातानेच दाखवूयात. पण त्याच्या आधी ना हात वगैरे छान स्वच्छ करून घेतले की मग काय प्रॉब्लेम येत नाही. आणि माझी स्किन एवढी सेन्सिटिव्ह आहे ना, थोडं जरी काही इकडे तिकडे जरी झालं म्हणजे थोडंसं प्रोडक्ट वगैरे कुठं राहिलं वगैरे तर ना
लगेच पिंपल्स वगैरे यायला लागतात. त्याच्यामुळे माझा मेकअप डेलीमध्ये तुम्ही बघितलं असेल थोडासा कमीच म्हणजे नसल्यासारखाच असतो. फक्त मॉइश्चरायझर, लिप बाल्म आणि बाहेर जायचं असतं सनस्क्रीन असं करते. तर मी जेव्हा माझा मेकअप करत होते, अविनाश अजिबात हात नव्हता. म्हणून त्याला ना हातामध्ये मॉइश्चरायझर किंवा काय-काय, एक-एक वस्तू मी देत होती. तर मग माझं पावडर वगैरे, कॉम्पॅक्ट वगैरे जी कलर बारचीच आहे, ती पण मी ही घेतलेली लावून घेतली वगैरे आणि आता मी रेड साडी घातली आहे. त्याच्यामुळं मला ना आता दिवसाचं आपलं हे असणार, आपण दिवसा पूजा करायला जाणार आहे मंदिरात म्हणा किंवा घरी. मग त्या हिशोबाने कुठला आय शॅडो छान दिसेल तो मी सिलेक्ट केलेला आणि मग आय शॅडो लावलेला. आता आय शॅडो हा कंपल्सरी लावायचाच की नाही ही आपली आपली चॉईस असते. पण छान जर रेडी होत असेल तर थोडासा आय शॅडो लावल्याने काही होत नाही. उलट आपले आईज जे आहे खूप छान आणि सुंदर दिसतात. तर मग इथे मी 2 आय शॅडो मिक्स करून लावतीये. एक थोडासा साडीचा मॅच जो आहे. मग तसंही माझं जे आय शॅडो पॅलेट आहे ना, ते सगळे असे खूप असे ब्राईट कलर नाहीयेत. अगदी असे सायलेंट आणि मस्तपैकी म्हणतो ना आपण वॉर्म असे कलर असल्यामुळे ना, खूप असे म्हणतो ना आपण एकदम अ, खूप असं गजाबजा दिसतंय असं नाही, एकदम छान वॉर्म कलर आहेत. त्याच्यानंतर इथे मी माझं आयलाइनर लावायला घेतलं आणि विंग जर आयलाइनर लावल्यानंतर छान आले ना, तरच ते छान दिसतं. तर माझ्याकडनं थोडंसं परत विंग आहे ना, थोडीशी मिक्स हे झालं चुकीचं म्हणून मी थोडंसं ते पुसून आणि तिथं थोडंसं पावडर लावून घेतली आणि आता टाईम आला मस्काराचा. मस्कारा पण ऑप्शनल आहे. पण छान मस्कारा जर लावला ना, आपले जे आयलॅशेस आहेत ते छान असे ब्लॅक आणि थोडेसे मोठे-मोठे दिसतात. आता फेक आयलॅशेस पण मिळतात. पण मी आत्ता लगेच ते अजून चालू केलेले नाहीये. जे आपल्याकडे आपले जे ओरिजिनल आयलॅशेस आहे त्याच्यावरतीच छान मस्कारा लावला की ते पण छान दिसतात. आणि मग इथे मी परत जे करेक्ट केलेलं आयलाइनर होतं ना, ते परत सेट करून घेतलं छानपैकी. आणि लिपस्टिक लावायच्या आधी ना, मी नेहमी लिप बामच यूज करत असते. कारण काय होतं, आपले लिप्स लुक्समध्ये ना, लिप्स खूप आहे आणि इथं अवेश बघा तुम्ही. मी काय करते ना, माझे प्रत्येक प्रॉडक्ट्स त्याला हातामध्ये घ्यायचे असते. म्हणून मी छान पॅक करून त्याला एक फाउंडेशनचा डब्बा दिला आणि मग आता माझ्याकडे 2 लिपस्टिक आहेत. आता तुम्ही म्हणशाल, ती जी नवीन मी आता रिसेंटली बाय केलेली आहे Nykaa म्हणून, तीच का सारखी-सारखी लावते? म्हणून म्हटलं, चला आज तुमची माझ्याकडे एक ही आहे Revlonची आहे आणि ती दुसरी आय गेस माझ्या हिशोबाने कलर नाही, दुसरी मॅट फिनिशिंगमध्ये लिपस्टिक आहे. म्हटलं चला, या दोन्ही आज रेड साडी असल्यामुळे ना, मी थोडासा रेडिश शेड बघा तुम्ही बघू शकता. जो Revlonची जी लिपस्टिक ती खरंच खूप सुंदर आहे आणि कॉस्ट पण आपल्या बजेटमध्येच जाते. पण मला थोडासा ना साइडनी जो लिपला जो साइडनी जो आहे ना, तो हा वाला शेड लावायचा होता लिपस्टिकचा, जो की थोडा मॅट फिनिशमध्ये आहे, लिक्विड मॅट फिनिश आहे. मग मी थोडंसं साइडला ती लावून घेतली. असं नाहीये की तुमच्याकडे जर लिपस्टिक असेल ती एकच लावली पाहिजे असं रूल नाहीये. तुम्ही मिक्स पण छान लिपस्टिक लावून तुमचा ओठांचा जे लूक आहे तो त्या हिशोबाने करू शकता आणि म्हणून मग मी ना हे आज Revlon आणि ही एक दुसरी जी माझ्याकडं Maybelline ची मेट लिक्विड आहे Maybelline न्यूयॉर्कची ती वाली यूज करते आणि इथं बघा यांचं काय चाललंय. मस्तपैकी त्या दीदीला स्माईल करतोय. आता मी ह्या दोन्ही लिपस्टिक मिक्स केलेल्या आहे आणि कलर बघा किती म्हणजे खूप असा रेडिश पण नाही आणि खूप असा डार्क पण नाही. अगदी सिंपल आणि थोडा सोबर पण वाटतोय आणि समहाऊ मला ना असं सोबरच आवडतं. खूप असं एकदम डार्क रेड केले किंवा असं ते फंक्शन म्हणजे कुठलं तुमचं कार्यक्रम आहे किंवा काय फंक्शन आहे त्या हिशोबाने जर तुम्ही रेडी झालात ना, बिलीव्ह मी तुम्हाला कोणीच बीट करू शकत नाही. तर म्हटलं चला आज आपण श्रावण सोमवारच्या पूजेसाठी रेडी होते त्याच्यामुळे इतकं हे करायची काही आवश्यकता नाही वाटली मला. अगदी सिंपल ठेवलं तरी चालतं. तर मग मी आज आहे ना माझं साडीचा जो रेडिश कलर आहे, लिपस्टिकचा पण रेड आहे. मॅच वाटतंय की नाही बघा. आता माझा काठ आणि ब्लाउज जो आहे मॅच आहे आणि मग मी साडी बिंदी जी आहे ना, ती आज प्लेन न चूज करता नॉर्मली प्लेन जी बिंदी असते ना, ती तुमची अशी कॉटनची साडी किंवा असं
थोडीशी डिफरंट प्रिंट असेल ना, मग त्या हिशोबाने ती छान दिसते. पण मी म्हटलं चला आज बिंदी जी आहे ना मी, कलर तर रेड आहे, पण थोडेसे खडे आहे त्याच्यामध्ये, ती चूज केलेली आहे. आणि हे माझं लग्नाचं मंगळसूत्र आहे, जे की मी वेअर केलेलं आहे. कारण आपले जे दागिने आहे, आता सणवार म्हटलं की पूजा वगैरे म्हटलं ना, की आपण आपलं जे शृंगार आहे, जसं आपण लग्नामध्ये वगैरे बेसिक जो करतो, बँगल्स, जोडवे, पैंजण आणि गळ्यातलं मंगळसूत्र हे तर असायलाच पाहिजे. जे आपलं सौभाग्याचं लेणं आहे आपण असं म्हणतो. म्हणून मग मी माझं जे लॉकेट जे आहे, ते तर मी ठेवलंच. त्याच्यामध्ये मग मी ॲड केलं माझं मंगळसूत्र आणि पूजेचा टाईम असल्यामुळे मग मी खूप सगळ्या अशा फॅन्सी बँगल्समध्ये नाही गेलेली. मी माझ्या प्लेन ज्या ग्रीन बँगल्स ज्या आहेत, त्याच वेअर केल्या आणि त्याही खूप सुंदर दिसतात. कारण रेड साडी आणि ग्रीन बँगल्स तुम्हीच बघा कॉम्बिनेशन किती सुंदर दिसतंय. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला थोडासा शेवटचा टचअप जो आहे तो राहिला होता इथे. म्हटलं चला सगळं तर सेट झालं आणि मला असं वाटतंय अशी सुद्धा हेअरस्टाईल छान दिसतेय ना? कशी वाटतेय? कारण मी हेअरस्टाईल नाही केली. मी साडी ड्रेप करण्यासाठी केस असे बांधले होते आणि समहाऊ पूर्ण लूक झाल्यानंतर आय फील की हे सुद्धा छान दिसते असे जे केस बांधलेत ते. म्हणून मग मी जास्त फॅन्सी हेअरस्टाईलमध्ये जायचं की नाही अजून ह्या विचारामध्ये. पण म्हटलं त्याआधी चला ब्लश थोडंसं लावून घेऊयात. आणि इथं बघा अव्याशी केवढा प्रयत्न चालू आहे माझ्या गोष्टी ओढण्याचा आणि म्हटलं आता याच्या हातात काय द्यावं? तर मग मी एक पॅलेट तरी दिलं. तोपर्यंत मी माझं छान असं ब्लश करून घेतलं. तर थोडंसं खूप जास्त ब्लश न लावता ना थोडंसंच लावायचं. आता माझ्याकडे जो ब्लश आहे पावडर ती Maybellineची सॉरी Fit Meची आहे. जे की मी माझ्या अगेन स्किन टोनच्या हिशोबाने यूज केली आणि मी इथं माझ्या हिला विचारत होते, की "हे इयरिंग्स ह्या साडीवर छान दिसतायत का?" कारण मी आधी साडी वेगळी चूज केली होती कॉटनची. पण नंतर मी म्हटलं चलो सुवासिनीचा सण आहे तर रेडच साडी घालूयात. तर म्हणून मी ते कानातले ॲक्चुअली आधी काढले होते. मग ती म्हणे, "नाही दीदी छान नाही दिसत याच्यावरती." म्हणून ते कॅन्सल मी आता कानातले कॅन्सल करतीये. आणि ती म्हटली, की "दीदी कानातले जरी नाही घातले ना तशीच तू छान दिसते. असू दे, खूप जास्त पण नको." म्हटलं, "ठीक आहे." कॅन्सल केले कानातले कारण माझ्याकडे आहे गोल्डचे आहेत, काही डायमंडचे आहेत. मग मी ते कॅन्सल केलेत आणि इथं मी आता जोडवे घालायला घेतले. आता लकीली लिप्स माझी जी नेल पेंट आहे ना, मी 2 दिवसापूर्वीच पेडिक्युअर केलेलं घरी आणि नेल पेंट वगैरे छान लावली. तर ते साडीवरती अगदी छान मॅच झालं. तर म्हटलं चला जोडवे वगैरे छान घालून घेऊयात आणि हे माझे लग्नाचे जोडवे आहेत. इव्हन हे जे पैंजण आहेत ना, हे सुद्धा माझे लग्नातलेच आहेत. मी कधी ॲक्चुअली घालत नाही. असं काही पूजा वगैरे असेल ना, तर मग साडी वगैरे असेल तर मग मी हा पूर्ण माझं जे आहेत जोडवे, पैंजण वगैरे बँगल्स हे नेहमी घालत असते. कारण सुवासिनीचं म्हणतो ना आपण हे बेसिक शृंगार आहे. मग मी छान पैंजण पण घालून घेतलेले आणि हे जे पैंजण आहे हे चांदीचे आहेत ओरिजिनल. तर त्याच्यामुळे ठेवून हे थोडेसे मला असं वाटतं काळवंडलेत आहेत आणि पण असं जरा महत्त्वाचा काही सण असेल ना मोठा, तर मग मी हे नेहमी उजवून आणत असते. तर हे असे माझे पैंजण आहेत. नाजूक आहेत आणि पायाला खूप सुंदर आणि खूपच नाजूक दिसतात. तर हे बघा, माझा हा पूर्ण लूक आता माझ्या हिशोबाने पूर्ण झालेला आहे. पैंजण, जोडवे छान घातलेले आहेत. आता जोडव्याच्या शेजारी जे घालतात ते मी माझ्याकडे नाहीये आणि मला ते फार हेवी वाटतं म्हणून मी ते घालत नाही. त्याला आपण काय म्हणतो मला आता आठवत नाहीये वर्ड, असू दे. आता हेअर्स बघा, हेअर वॉश 1-2 दिवसापूर्वीच केला होता, तरी हेअर एकदम मस्त सेट आहेत. म्हणून मी विचार केला, की जास्त सेट न करता, जास्त खूप डीप हेअरस्टाईल न करता असं सिंपल क्लच लावते आणि आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्यांना मुलं आहेत, त्याच्यानंतर घरातलं सगळं काम आवरून पूजेला जायचं आहे आणि रेडी व्हायला इतकासा वेळ नाहीये. अगदी 10-15 मिनिटंच वेळेमध्ये सगळं आवरायचं आहे. पूजेची तयारी प्लस साडी, केस, हेअरस्टाईल वगैरे आणि मेकअप त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. तर हे बघा.
हा झाला माझा फायनल लूक. तर सांगा बरं मला पटपट कसा दिसतोय? तर तुमच्याकडनं अप्रूव्हल आलं ना, की जरा बरं वाटतं. तर मागचा जो मी व्हिडिओ बनवला होता साडीचा त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला. म्हणून हा बघा, हा लूक कसा वाटतोय मला डू कमेंट्स. आणि अजून मी काय करू शकले असते हेही मला सांगा. पण माझ्या हिशोबाने आपल्या श्रावण सोमवारच्या पूजेसाठी एवढासा लूक तरी पुरेसा वाटतोय. आणि माझी एक मिरीन अशी वरतीच सारखी येत होती म्हणून मी ते थोडंसं ॲडजस्ट करून घेतलं. आणि साडी ड्रेप मला जमते की नाही हेही मला सांगा. कारण अगदी लहानपणापासून मला साडी घालायची खूपच आवड. त्याच्यामुळे मग अ, आहे म्हणजे आवडते मला साडी घालायला. आता इथून पुढे मी बरेचसे व्हिडिओज ही साडीमध्येच करण्याचा प्रयत्न करेल. पण त्या साड्या अशा सिंपल सोबर पाहिजे ज्याचं कलेक्शन माझ्याकडे फार कमी. तर हे बघा असा जर छानसा लूक जर तुम्ही केला आणि आपल्या पूजेसाठी गेला तर खूप बटबट पण नाहीये, खूप जास्त मेकअप नाहीये. अगदी सिंपल, सोबर आणि एलिगंट असा लूक आहे. तर छानशा बँगल्स, छानसं एक छोटंसं मंगळसूत्र तुमचं लग्नाचं घातलं नसेल, लग्नाचं दुसरं घातलं तरी चालेल. पायात छानसे जोडवे आणि पैंजण. एवढासा लूक जरी छान केला आणि हेअरस्टाईल अशी सोबर ठेवली, तर खूपच सुंदर तुम्ही दिसाल आणि पूजा वगैरे छान होईल. होतेच ऑब्व्हियसली आपण करतोच. पण असा छानसा लूक क्रिएट केलेला आहे मी खास तुमच्यासाठी. आणि हा जो ब्लाउज आहे याचा नेक पण बघा किती छान आहे. थोडासा डीप आहे. बट मेक शुअर करायचं की आपलं जी ब्रा वगैरे ती दिसणार नाही, त्याची बेल्ट वगैरे. तर असा माझा कंप्लीट झालेला आहे लूक. तर बघा किती कसा दिसतोय सांगा. तर असा माझा लूक आहे. चलो व्लॉग इथेच एंड करते. बाय.